त्या मुलाचं नाव राम ठेवलं. राम शब्दाची ताकद पहा तुम्ही. राम म्हणताना तोंड उघडावा लागतंय आणि म म्हणताना बंद करावा लागतंय. होटाला होट चिटकवल्याशिवाय म म्हणता येत नाही आणि तोंड उघडल्याशिवाय राम म्हणता येत नाही. राम नामाची ताकद सांगतो तुम्हाला. राम म्हणताना जीभ दरदर करते आणि राम म्हणताना पोटातली सगळी हवा बाहेर जाते आणि हवेसोबत आपण केलेलं पाप सुद्धा बाहेर जातं राम म्हणताना. काही मंडळी म्हणतील महाराज मग बाहेर गेलेलं पाप लगेच वापस येत असेल. वापस ते पाप येऊ नये असं ज्याला वाटतंय त्यानं पटकन म म्हणायचं, दरवाजा बंद होतो. होटाला होट चिटकाला दरवाजा बंद होतो. राम शब्दाची ही ताकद आहे. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे मावल्या हो खुरपण करणाऱ्या बाईला सुद्धा परमार्थ शिकवला. असं काही नाही मंदिरावरच येऊन भजन करावं आणि पुण्य होईल म्हणून. खुरपण करताना सुद्धा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. पण खुरपिताना बाई राम राम म्हणती का? त्या शेतामध्ये जर दोघी चौघी सीजीनं खुरपायला बसल्या काही नाही तर तिथून गाव घेत्यात. तिथून कुणाचं उकरील, कव्हर उकरील, कामून उकरील. त्या माऊलीला देव जाण. सूर्य मावळता तिचा कालाच काला काला. आयुष्यात बाई कोणाची निंदा करू नये आपण. आयुष्यात कोणाची टिंगल करू नका. टिंगल लोकांची टिंगल करायला गेला ना माणूस एक दिवस आपली टिंगल होती, लक्षात ठेवा. रामायणात कीर्तनात मी रोज लोकांना सांगतो उभ्या महाराष्ट्रात एखाद्या माणसाला जर दुःख लागलं असेल तर त्याला थोडं तरी सहकार्य करा, पण त्याच्या दुःखात लाकडं कोंबू नका. एक दिवस आपल्याला भोगावा लागतो महाराज, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम. बरं का? लांब कशाची आवाज येतोय ना. नवनाथ भाऊ तेवढा समजून सांगा त्यांना. जुळलं तर जुळलं तुम्हाला. ते सकाळी नवनाथ भाऊ मला म्हणील मला कशावरून म्हणले तुम्ही त्यांना समजून सांगा. मोह काय बंद पडले. हे रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले. जन्मा येऊनी काय केले. जन्मा येऊनी काय केले. रात्र गेली दिवस गेला हो. रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले. जन्मा येऊनी काय केले. संसारी सुख वाटे. संसारी सुख हरि नामा विन साधन खोटे. हरि नामा विन साधन खोटे. राम नाम स्मरणे भव बंधन तुटे. भव बंधन तुटे. रात्र गेली दिवस गेला हो. रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊनी काय
गेला आयुष्य गेले जन्माले होणे काय गेले जन्माले होणे काय गेले हो जन्माले होणे काय गेले हो कामामध्ये काम काही म्हणा राम राम. सुमित्रा मातेच्या पोटी जे बाळ जन्माला आलं त्याचं नाव लक्ष्मण ठेवलं. लक्ष्मण शब्दाचा अर्थ आहे ज्याचं मनावर लक्ष आहे किंवा ज्याचं लक्ष ज्याचं मन लक्षाच्या ठाई आहे. हो बरीच अर्धवट रामायण ऐकणारी मंडळी म्हणतात काय बोलता हो महाराज तुम्ही, शबरीचे उष्टे बोर रामाने खाल्ले का नाही खाल्ले, लक्ष्मणाने किळस केली म्हणले. अरे बाबा लक्ष्मण मनातली मनात म्हणला शी बाबा शबरीनं कोण्या कोलगेटनं दात घासले असते, नको 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 नको. लक्ष्मणावर लोक आक्षेप घेतात पण सज्जनानो त्याला 14 वर्षाचा उपवास होता. हो कारण त्यानं 14 वर्षाचा उपवास धरला नसता तर त्याच्या हातातून इंद्रजित मेला नसता, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून तो लक्ष्मण होता, भक्षमन नव्हता. नाथ महाराजाच्या अभंगामध्ये वर्णन आहे इंद्रजिताचे जाणोनी मरण होता उपवासी माझा लक्ष्मण. 14 वर्षे 14 दिवस कळू दिले नाही रे, कळू दिले नाही. लक्ष्मणा तू सावध होई. ज्याचं मनावर लक्ष तो लक्ष्मण. चला पुढं भरत, भरण पोषण करतो तो भरत. बघा तुम्ही प्रत्येक नावामध्ये अर्थ भरलेला आहे आणि त्या नावासारखं माणूस वागला तर त्या नावाला किंमत असते, नाही तर नावाला किंमत नाही. रामाने 14 वर्षाचा वनवास स्वीकारला, राजगादी भरताला सोडली. ती राजगादी भरताना डोळ्यानं तरी पाहिली का हो महाराज? आणि तिथं खडकीतला भरत असतात, हा इथं आहे, गेले ते भरत. महाराज शेवटचा पॉइंट आहे, शेवटचा पॉइंट आहे. 14 वर्षाचा वनवास पार पाडून राम वापस आले आणि रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री, राज्याभिषेक चालू असताना छत्रीचा दांडा भरताच्या हातामध्ये आणि पाठीमाग भरतजी ढसा ढसा रडत होते. भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं बापरे काय माझ्या रामदादाच्या राज्याभिषेकाचा आनंद आहे, पण याला 14 वर्षे उशीर होतो याचं कारण मी पापी भरत आहे. माझ्यासारखा दुराचारी मुलगा कैकेयीच्या पोटी जन्माला आला नसता तर 14 वर्षे रामाला झाडाचा पाला खावा लागला नसता. तुम्हाला जाता जाता सांगतो एकीकडे लक्ष द्या. माणूस आपली चूक कधी कबूल करीत नाही, हा माणसातला पहिला दोष आहे. लेकर बाई एका जागेवर ठेवा, नाही तर माळावरच ठेवा, त्यांना लावू द्या. आत्ती कालवा करते, आत्ती कालवा. माझ्या बोलण्याकडे लक्ष. रामायणाला काही चगळून खायचं नाही, रामायण रोजच तुम्हाला माहित आहे, पण महत्वाचा मुद्दा बोलून गेलोय तुम्हाला मी. रामाचा राज्याभिषेक चालत असताना तो अयोध्येतला आनंद पाहून भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलतंय की बाप रे काय माझे गाव आज आनंदात आहे, नगर हे. 14 वर्ष दुःखी राहिलं हे गाव, त्याचं कारण मी आहे. मी कैकेयीच्या पोटी जन्माला आलो नसतो तर माझ्या दादाला 14 वर्षे जंगलात पाला खाण्याची वेळ आली नसती आणि
मी कैकईच्या पोटी जन्माला आलो नसतो तर माझे बाबा मरण पावले नसते, तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मी आहे. महाराज, एक माणूस गावात नुसतं भांडण लावायचं काम करतो आणि अष्टगंध लिहून येतो पाया पडायला सकाळी. साधूची अवलाद, साधूची अवलाद. अहो मला काय म्हणायचंय ते ऐका तुम्ही नीट. रामायण ऐकाय बसलात तुम्ही. एवढ्या माणसामध्ये बाई असू नाही तर गडी असू, चूक करीत नाही माणूस. बोला बोला म्हणता त्या चूक करतो का नाही माणूस? मग केलेली चूक कबूल का करीत नाही माणूस? अशोकांना मराठी कळत नाही वाटतं तुम्हाला. रामायण नका चगळून खाऊ. मी बोलतो याचं उत्तर द्या. मी कुठंतरी खडकीमध्ये चुकतोय ही अक्कल काय मसनवाट्यात गेल्यावर येणार का? हे कळणं महत्वाचं आहे. हो. एकाएकी हनुमंतरायाचं लक्ष गेलं आणि राम प्रभूला हनुमंतराया म्हणले, प्रभू सगळी अवैध आनंदात आहे पण पाठीमाग भरत रडतोय, त्याला पुढे घ्या. रामप्रभू हनुमंतरायाला म्हणले, हनुमंता माझा भरत पाठीमाग रडतोय, ठीक आहे, पण भरत करतोय काय हे मला सांग. हनुमंतराया म्हणले, प्रभू तुमच्या डोक्यावर सोन्याची छत्री आहे आणि छत्रीचा दांडा भारताच्या हातात आहे. बस म्हणले, मला एवढंच उत्तर पाहिजे होतं. आज माझ्या डोक्यावर सोन्याची छत्री धरणारा माझा बंधू पाठीमागे म्हणून तर मी रामराज्य स्थापन करू शकलो. आपल पोट्या एखादा भाऊ जरी इथं असता तर मी आजही रामराज्य स्थापन करू शकत नाही. माझा भरत पाठीमागच राहू दे. मग अवैध्येचं भरण पोषण खरं रामाने केलं का भारताने? कुणी केलं? भारताने केलं. त्याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, महाराज सगळं जग रामाचं भजन करतंय, सगळं जग रामाचं भजन करतंय, पण राम भारताचं भजन करतात. म्हणून भरत त्याचं नाव शोभतंय. तो का म्हणे, त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. आता शत्रुघ्न, शत्रूचा नायनाट करतो तो शत्रुघ्न. शत्रुघ्नाने कोणते शत्रू मारले? शत्रू रामाने मारले. तुम्हाला सांगतो, बाहेरचे शत्रू मारणं सोपं आहे, आतले शत्रू मारणं अवघड आहे. आणि अयोध्येमध्ये आतले शत्रू मारणारा एकच वीर होता, त्याचं नाव आहे शत्रुघ्न. बघा तुम्ही, बाप मरण पावला, राम लक्ष्मण वनवासाला निघून गेले आणि भरत नंदीग्रामामध्ये थांबले. अयोध्येमध्ये एकटा भरत होता, आपला शत्रुघ्न होता. आतून महालाला कडी लावली, आतून. महाराज 14 वर्ष दार नाही उघडलं ते. आणि दिवसात एक वेळेला महालाचा खांब धरून रडत होते. आतले आत काम मारला, आतले आत क्रोध मारला, आतले आत लोभ मारला. काम, क्रोध, लोभ हे खरे शत्रू आहेत. ते मारणारा शत्रुघ्न आहे, म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न आहे. चारही मुलांचा नामकरण विधी सोहळा केला. हो, नावाला खूप मोठी किंमत आहे. मग अशी मी तुम्हाला सांगून गेलो. आणि सध्याच्या काळामध्ये कोण कोणाचे काय नाव ठेवील याला काय. ते आमचे आदरणीय जालिंदर दादा नेहरकर, त्यांनी 4 धाम डबल केले माझ्यासोबत. विनायक भाऊ इकडे लक्ष द्या. ते म्हणले, केजला आमच्या बँकेमध्ये एक मॅनेजर होते, त्यांचं आडनाव येडे. आडनाव काय त्यांचं? येडे. आणि खोटं नाही बरं का. त्यांच्या मुलाला मुलगी जी मिळाली त्यांचं आडनाव शहाणी. आणि म्हणले ते केजला आंबेजोगाई रोडवर खूप
मोठा मंडप आणि ते लग्न आणि बाहेर बोर्ड लावलेले कोणते येडे आणि शहाणे सरचे स्वागत करीत आहे येडे आणि शहाणे. त्या जिंतूरला एक दवाखाना आहे बघा रोडवर आणि मग असला मला नाद आहे की चौकशी करायचा. नवनाथ भाऊ लय मोठा कलर दिलेला दवाखाना आहे आणि त्या दवाखान्यावर नाव काय महागाडी हॉस्पिटल. महागाडी आडनाव महागाडी आडनाव महागाडी. असो चला चारही मुलांचा नामकरण विधी सोहळा झाला आणि पाहता पाहता रामाचं वय 5 वर्षाचं झालं. एक दिवशी दशरथ राजे घरी येतात महालामध्ये. ए कौशल्या माझ्यासोबत रामाला जेवायला बोलव. 5 वर्षाच्या शिनाचे मुलं राम 4 भाऊ रस्त्यावर खेळत होते. कौशल्या माता म्हणते तुम्ही हाक मारा रामाला. महालाच्या बाहेर येऊन राजा दशरथाने हाक मारली. ए रामा जेवायला ये ना बाबा माझ्यासोबत. राम 4-5 पाऊल आले पण बापाची हाक हे ऐकलं परत वापस गेले. लहान तोंड करून राजा दशरथाने कौशल्याला सांगितलं कौशल्या मी हाक मारली तर आम्ही येत नाही तो हाक मार. आणि मग कौशल्या माता महालाच्या बाहेर आली आणि रामाला हाक मारली. आईच्या मुखातला शब्द लेकरासाठी किती गोड असतोय महाराज. कौशल्या माता म्हणते राघव ए बाळा ये न जेवायला. आणि मग उड्या मारीत राम जेवायला आले. आध्यात्मिक तत्व शिकवतंय. ए दशरथ राजाने हाक मारली तर आम्ही येत नाही आणि कौशल्या माईनं हाक मारली तर राम उड्या मारत येतात. काय भानगडे आध्यात्मिक तत्व शिकवलंय. दशरथ राजा हे ज्ञान आहे आणि कौशल्या माता हे प्रेम आहे. जो म्हणतो ना मी लय शहाणा देव त्याच्यापासून दूर राहतो आणि जो माणूस म्हणतो ना मी साधा भोळा देव त्याच्या जवळ येतो. ओ प्रेमाच्या जवळ येतो देव. आणि जो स्वतःला शहाणं समजतो त्याच्यापासून देव दूर जातो. म्हणून ज्ञानी जिथं ज्ञान आहे तिथं गर्व आहे आणि जिथं गर्व आहे तिथं देव पाठ फिरवतो. नाना साधनाच्या केल्या खटपटा परी त्या नपवती याच्या दारवंटा जाणू जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो धन्य ही आनंदाची सापडली वेळ. आता थोडं आळस जाण्यासाठी एक गवळण म्हणतो म्हणजे आमचे तुम्हाला सांगतो बापू मेलेला माणूस जिवंत झालेली व्यक्ती टाळी वाजवा. हो औरंगाबादला शेवटचा दिवस होता त्यांचं मरण. शेवटचा दिवस. मला वाटतं माझ्यासोबत कोण दादा तुम्ही होते ना. तुम्ही होते. अहो जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. दवाखान्याच्या जवळ 100 मीटरवर माणसाला येऊ देत नव्हते. डॉक्टरला मी विनंती केली आणि एकटा माणूस मी दवाखान्यात बापू कॉटवर येऊन बसलो नाही. कोरोनाच्या काळामध्ये जिथं जिथं बापू असल त्याच्या कॉटवर जाऊन बसलो मी. साक्षीदार आहे त्याचा बापूचा. आणि बापूला हातात हात देऊन भगवान भाऊ शेवटचा दिवस. 27 स्कोअर झालता त्या माणसाचा. 27 स्कोअर. डॉक्टरनं सांगितलं आज काही खरं नाही त्यांचं. पण साधा गावरान माणूस सश्याचं मुंडकं मोडून डोंगराला तिथंच रक्त पिणारा माणूस पण 25-30 वर्ष झालं माळ घालून भजन केले.
शेषाबाईच्या दिंडीत 7 वर्षे 550 लोक सांभाळले महाराज. त्याचा परिणाम आज इथं नाचायला मिळालं. नाही तर 2-3 वर्षे 3 पुण्यतिथ्या झाल्या असत्या तुमच्या. 3 पुण्यतिथ्या. आणि मोकळ्या मनानं सांगतो तुम्हाला, बापूच्या नावानं मोकळ्या मनानं टाळी वाजवा एक बार. शक्यच नाही गोष्ट, पण देवानं शक्य करून दाखवली. म्हणून आता ते राहिलेले 2-4 दिवस घुंगर आहेत का? जुने घुंगर नाही. अहो महाराज जे ते केलंच पाहिजे माणसानं. काही नाही, त्याला झाड देऊ आपण. इथं वामन झाड देतोय. सकाळी आणा इथं तुम्ही. किती वाजलेत बाबा? फोन आलाय 10-20. सीतामाईचं लग्न आज लावायचं नाही, उद्या लावू. 40 मिनिटामध्ये आरती सहित समाप्त झालं पाहिजे. 40 मिनिटामध्ये. 15 वर्षाचे राम झाले आणि गुरुदेवाच्या आश्रमावर विद्या शिकण्यासाठी गेले. मुद्दा आहे आपल्या समोर की देवाला गुरुच्या घरी जाऊन विद्या शिकायची काय गरज आहे? देव आहे तो. पण महाराज, मंदिरामध्ये गेल्याशिवाय माणसाची श्रद्धा वाढत नाही. आणि परमार्थामध्ये फक्त तुमच्या श्रद्धेला किंमत आहे, ढोंगाला किंमत नाही. मांडी घाल वागा, मांडी घाल. हा, ती चटई सरळ कर रे. 17 30-35 मिनिटं शिल्लक आहेत आपल्या. 11ला आरती सहित लग्न सीतामाईचं उद्या लावू. मी काय म्हणतोय तुम्हाला, माझी तुम्हाला हात जोडून विनंती. मी माझ्या मनातले शब्द बोलतोय तुम्हाला. परमार्थामध्ये फक्त श्रद्धा महत्वाची. मंदिरात जाताना तुमच्या हातात फूल लागत नाही, पान लागत नाही, पैसे लागत नाहीत, कापड, झंपर, चिरगूट, उदबत्ती हे काहीच लागत नाही महाराज. फक्त भाव लागतो, श्रद्धा लागते. आणि श्रद्धा जर पक्की असेल तर त्या माणसाला धोका नाही. गुरुवर्य ढोक महाराज रामायणाचार्य रामायणामध्ये दृष्टांत सांगतात. पलीकडल्या गावामध्ये उत्तर प्रदेशातले महात्मे आले. मेंढ्या चारणाऱ्या धनगराला कळालं. त्यानं मेंढ्या कोंडून टाकल्या आणि चला म्हणे आता त्या गावामध्ये उत्तर प्रदेशातला महात्मा आलाय, त्याला आपल्याला गुरु करून घ्यायचे. पण दक्षाना काय घेऊन जावा म्हणून 2 वांग्यानी 1 कोथिंबिरीची जुडी आणि गेलं तिथे. ते जय हरी बाबा, जय हरी. कुठले आपण? बाबा मी खडकीचा धनगर आहे. कशासाठी आला बाबा तू? बाबा मला गुरु करायचा आहे. बाबा म्हणले दक्षाना काय आणलीस? यानं पटकन 2 वांगीन कोथिंबिरीची जुडी काढली आणि त्या साधूच्या पायावर ठेवली. त्या वांग्याचा एक काटा बी साधूच्या पायाला मोडला. साधू मनातली मनात साधू म्हणला, यानं का मला बोलूत समजिल का काय? वांगीन कोथिंबिरीची जुडी काय दक्षिणा असती का महाद्वापा? पण त्या धनगराची गुरुनं टिंगल केली. तुझी दक्षिणा जर तशी आहे तर माझा गुरुमंत्र तसाच आहे. 2 बैंगणी 1 कोथिंबिरीची जुडी या मंत्राचा जप कर. शब्द तोंडातून गेला, भवसागर तरशील. साधून केली टिंगल, पण धनगरानं श्रद्धा ठेवली टिंगलीवर. दृष्टांत एका वाक्यासाठी सांगतोय मी, फक्त श्रद्धेसाठी. जा 2 बैंगण 1 कोथिंबिरीची जुडी या मंत्राचा जप कर, भवसागर तरशील. भवसागर. श्रद्धा ठेवली धनगरानं, निघाला जप चालू केला वांग्याचा कोथिंबिरीचा. स्वर द्या. दो बैंगण 1 कोथिंबिरीची जुडी, 2 बैंगण 1 कोथिंबिरीची जुडी, 2 बैंगण 1 कोथिंबिरीची जुडी, 2 बैंगण 1 कोथिंबिरीची जुडी. 12 महिने जप. जेवताना जप, झोपताना जप, मेंढ्या सांभाळताना जप,
आंघोळ करताना जप, आणि 12 महिने निघून गेले. ते महाराज पुन्हा आलेले त्या गावाला कळाले. मेंढ्या कोंडून टाकल्या. घरी आला, बायकोला म्हणतो, अगे आज माझे गुरु आणायचे आपल्या घरी. लेकराला नवे कपडे, सडा सारवण, दाराला तोरण, नवी साडी, आणि मी गुरुला घेऊन येतो. निघाला ना महाराज धनगर. पण महापुरानं भरून नदी वाहत होती. पलीकड जायचं कसं? पण धनगराच्या लक्षात आलं, अरे हो, माझ्या गुरुने गेल्या वर्षी मला सांगितलंय या मंत्राचा जप कर, भवसागर तरशील. आणि ही तर नदी म्हणला, खांद्यावरची घोंगडी, नदीच्या काठावर अंथरली, घोंगडीवर बसला, गुरुचं स्मरण केलं आणि दिलेल्या मंत्राचं उच्चारण केलं. डोळे झाकून धनगर असा बसला आणि गुरुने दिलेल्या मंत्राचं उच्चारण करतो. दो बैंगने कोथंबिरीची जुडी, उचल घोंगडी चल पहिलं थडी. सर धनगर गेला आणि पलीकडांना काय बघता माझ्याकडे. झटकिली घोंगडी खांद्यावर टाकली, जिथं गुरुची व्यवस्था तिथं गेला धनगर. जय हरी बाबा. जय हरी. धनगर दादा रात्री मुक्कामाला होता का आता आला? धनगर म्हणला आता आलो. गुरुला तिथून महापूर दिसत होता, पुरातून कसा आला? धनगर म्हणला, गुरुदेव तुम्ही गरीबाची टिंगल करता का हो? तुम्ही नाही सांगितलं होतं का या मंत्राचा जप कर, भवसागर तरशील? घोंगडीवर बसलो, डोळे झाकले, तुमचं स्मरण केलं, तुम्ही दिलेल्या मंत्राचं उच्चारण केलं आणि सारखून अलीकडं आलो. तसा आलो नाही बाबा, आता तुम्हाला न्यायचंय. आपोआप गुरुचा बीपी वाढला महाराज. लाटा कापायला लागला गुरु. बापरे, उठा महाराज, उठा उठा उठा. महाराजाला वाटलं नाही उठत ते, उचलून नेईल. पटकन महाराज उठला आणि महाराजांनी नदीच्या काठावर आखा गाव गोळा केला आणि डबडबल्या डोळ्यांनी गावाला नमस्कार केला त्या महाराजांनी. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होते येणे जाणे, आता नाही कधीच येणे. अरे त्याला कळून चुकलं, वांग्यानं कुत्रीमीन माणसं जगत असतात काय कुठे. खोक बाई भागा माय खोक खोक. मी कशामुळे बोलतोय? आणि ते थरथरा कापायला लागला गुरु. धनगरानं बघितला. बाबा भीती वाटते तुम्हाला? भीती वाटत असेल तर बसा माझ्या पाठी मागून, माझी कंबर धरा. तो गुरु शिष्याच्या माग बसला, डोळे झाकून असा मिठीत धरला धनगर. तुम्हाला सांगू मी, महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. जन्मभर महाराज आपण भजन करून आपल्या भजनावर जर आपलाच विश्वास नसेल तर ही शोकांतिक आहे, ही शोकांतिक आहे. अरे त्याच गुरुचा मंत्र आहे, पण त्या मंत्रावर त्याचा विश्वास नाही. परमार्थ खड्ड्यात गेला, खड्ड्यात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडव मला भीतीच वाटती माय. अर्धा डझन लेकर सांभाळून महा जीव नाकात आलाय. असू द्या, जुळे झाले तुला का एकच आहे रे. नवनाथ भाऊ, आज माझ्या रामायणाला माझा कारवाला हजर आहे, ती मी खुश आहे. कारवाला उद्या चला या म्हणा. कारवाल्याचं उद्या सांगतो, आज नाही. काय सांगत होतो मी तुम्हाला? त्या गुरु धनगराला धरलं गुरुनं, आणि गुरुचाच मंत्र आहे. मंत्र गुरुचाच आहे. मला एक सांगता सांगता विसरलो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुमची आमची श्रद्धा चुकीची आहे म्हणून पांडुरंगाची शपथ वाहिली आहे.
हे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ याविन आसता आणि पैसा धन याविन आसता आणि पैसा धन वाहत से आन विठोबाची वाहत से आन विठोबाची जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात माणसाला जगण्याचं साधन जगामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशव या मंत्रामध्ये ताकद आहे. हे तुम्हा आम्हाला पटत नाही, याच्यावर आपली श्रद्धा बसत नाही, म्हणून तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची शपथ वाहिली. यावी नासता अनिक पैसा धन वाहत से आन. शपथ वाहण्याची वेळ कधी येते? ज्या वेळेला एखादी गोष्ट लोकाला पटत नाही त्यावेळेला शपथ व्हावी लागते. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ. बाबा धरा माझी कंबर. गुरुनं शिष्य आवळून धरला, डोळे झाकले. त्याच गुरुचा मंत्र, पण त्या मंत्रावर शिष्याने श्रद्धा ठेवली. दो बैंगन एक कोथंबीरीची जुडी उचल गोंगडी चल पहिलं तडी सर आला न मावश्या हो धनगर अलीकड गुरुला घेऊन. बाबा कंबर सोडा बाबा माझी, आलो अलीकड. बाबा असा तिरपा बघतो, मधी का अलीकड आलोय. बाबाला कळाला अलीकड आलो. अहो जाहीर गुरु उठला आणि शिष्याचे पाय धरले महाराज. जाहीर श्रद्धा महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो 30 वर्षाच्या पूर्वी खायला भाकर नव्हती. त्याच्या हातातला हात काढा तुम्ही, ते नीट राहते, तुम्ही खिळवू नका त्याला. इकडे लक्ष दिले. 30 वर्षाच्या पूर्वी आळंदीच्या ज्ञानोबारायाच्या मंदिरामध्ये लाकडी बोर्डावर ढोक महाराजाचं नाव वाचलं. आणि तुळशीबागेमध्ये जाऊन खडकीच्या सप्त्याची तारीख घेतली. आंबी शूटर गाडीमध्ये ढोक महाराज बसून आले होते पहिल्यांदा. कीर्तन केलं इथं येशीमध्ये येऊन, येशीत कोण्या अभंगावर कीर्तन केलं. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायणा. नारायण ध्याय नारायण गाय धन्य त्याची माता प्रसवली. अख्खी खडकी रडत होती त्या कीर्तनामध्ये. लोक म्हणले कुठून महाराजांना चोले महाराजांनी. मी श्रद्धेपोटी बोलतोय. 30 वर्ष झाले या गोष्टीला. 30 वर्ष यंग होते ढोक महाराज. 30-35 वर्षाचे ढोक महाराज. काळा खप माणूस होता, काळा खाप. लोक मला येऊन म्हणायचे महाराज हे वडरीत काय वडरी. अनेक कुणी म्हणायचं लमा नाही का. पण अस्सल मराठा ज्याला म्हणते म्हणजे ढोक महाराज आहे. आणि अस्सल ब्रह्मचारी म्हणजे ढोक महाराज.
मी कशामुळं सांगितलं, महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी ढोक महाराज जातील त्या पॉम्पलेटवर माझं नाव असते. आपल्या खडकीच्या रासामाईचा तुमचा आशीर्वाद. आणि मग ढोक महाराज कधी कधी म्हणते, माझ्या पुढे गेला तू. काय वाक्य येतं त्यांचं, माझ्या पुढे गेला तू, कमाल आहे उद्धव तुझी. हे वाक्य कशामुळं वापरलं मी, त्या गुरुवर आपण श्रद्धा ठेवली महाराज. गुरुवर मी 2000 रुपये व्याजानं घेतले होते जनार्दन अण्णाकडून. आणि मध्य प्रदेशामध्ये ढोक महाराजाचं रामायण ऐकायला गेलो होतो. आजी तर रामायण करतो, कीर्तन करतो, म्हणजे हे काही वनवास कमी नाही माझा. बोलणं सोपं आहे, करणं अति अवघड आहे. करणं अति अवघड आहे. 35 वर्ष रात्रंदिवस डोक्यामध्ये असं काहूर होतं विचाराचं. पण रात्रंदिवस ढोक महाराज मी डोक्यामध्ये ठेवले. असा महाराज पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही महाराज. ढोक महाराज कीर्तनाचे पैसे घेतात, एवढा वीक पॉइंट फक्त बाजूला ठेवा, एवढा पॉइंट बाजूला ठेवा तुम्ही. पण बाकी बोलणं जसं तसंच वागणं. आणि आयुष्यात कोण्या महाराजाची निंदा न करणारा महाराज म्हणजे ढोक महाराज, कधीच नाही. आणि आपल्या महाराष्ट्रात कुठेही गेलं तर खडकी माझी लाडकी म्हणून वर्णन करते. ह्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे, आपलं गाव त्यांच्या हृदयात आहे. पण त्या गुरुवर श्रद्धा ठेवली. भगवानगडाची वारी 24 वर्षे पायी केली महाराज. 10 टाळे पहिले आणले होते मी, 10 टाळं व्याजानं पैसे काढू. पंढरपूरला माझ्यासोबत हे पोरं गँग असली तर खर्चा पैसे व्याजानं काढून द्यायचो मी. आणि तो परमार्थ आज कामाला आला. आणि रामायणावर माझ्या लक्ष ठेवू नका, पण माझ्या शब्दावर लक्ष ठेवा. महाराज, इतका आनंद जगात नाही. जगात आनंद नाही. पैसे कमवायच्या भानगडीमध्ये पडू नका. जो चाललेला संसार आहे तो समाधानानं चालवा. सून कशी सांभाळायची बरं का. इथं नवीन नवीन आलेल्या सुना, त्या सुनायला सांगतो, बाई तुझ्या सासूकड बघ. तुला माहित नाही 30 वर्षे सासून ऊस तोडलाय. हे नवीन नवीन सुना आलेल्या कानं उघडे करून ऐका. त्या काळामध्ये बाई फेरन लवलीन पाऊंड्स नव्हती. बाईला साबण नव्हती, साबण. ही नवीन आलेली घरातली सून तिला पाया पडून सांगतो, ढिगारा आहे तुझ्या समोर आज, ढिगारा. मातीमध्ये कपडे घोळसून बाया धुत होत्या, अंगावर घालीत होत्या. एवढे वाईट दिवस भोगून आलेले माणसं इथे. म्हणून जुने दिवस कधी माणसाने विसरायचे नाही. जुने दिवस असो. घरामध्ये पैसे कमवू नका, फक्त आनंदानं राहा. भांडण घरामध्ये जर होत असेल तर ते घर नसतंय, मसनवाटा असतो, मसनवाटा. म्हणून महिला मंडळी, माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का. एखाद्या बाईचं सुनाचं जमत नसल, त्या सासूला बी सुनाला बी पाया पडून सांगतो, सुनबाई 2 पाऊल तू माग सरक. सासूबाईला बी सांगतो, नवीन घरची पोरगी आपल्या पोरामुळे आली, तू 2 पाऊल माग सरक. आणि कुणाची बी चूक असली तर पोटामध्ये घाला. आणि कोणत्याही बाईनं शेजारणीचं ऐकून आपल्या घराची वाट लावायची नसती, लक्षात ठेवा. एखादी बाई शेजाऱ्याच्या इथं गेली तर घराला आग लावून टाकती, आग. सोन्यासारखं घर, त्याचा कसा खेळ खंडोबा करावा. म्हणून ज्या बाईला वाटतंय माझा सासू सासरा नवरा आनंदाने जगावा, त्या बाईने शेजारणीचं ऐकून आपल्या घरामध्ये कहर कधी करायचा नाही. हो, 40-50 वर्षे झाडाचा पाला खाऊन घरात जगलेले माणसं आहेत. बाई तू काल आली, काल आली, तुला माहित नाही. चुलीतला इस्तू खाऊन जगलेले माणसं आहेत घरामध्ये. काल आलेली बाई 150 अनपाना करती,
म्हातारा म्हातारीला दारात बसवती, योग्य नाही. म्हणून सगळ्याला मी सांगतो, रामायणाकडे लक्ष देऊ नका, नीट राहा, आनंदाने राहा. स्वप्नामध्ये सुद्धा मठावर आमच्या दुःख नसतंय. मोठ्यानं सुद्धा कुणी बोलणार नाही, मोठ्यानं सुद्धा. मी तर बोलतो म्हणजे माझ्या घरातलं, माझ्या जगण्यातलं बोलतोय. हे बोलण्याचा अधिकार नसतोय बाबा कुणाला, हे कुणी नाही बोलायचं. माझं जगणं, माझं वागणं, माझं राहणं ते बोलतोय. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, ट्रककडे लक्ष देऊ नका, खंडूचा द्या. माझ्या खिशात जरी पैसे नसले तरी अडचणीत सापडलेल्या माणसाला सोडवणार मी, देवाला भांडणार. हे माझं वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य आहे माझं. दुःख लागलेल्या माणसाला सोडवणं हाच आपला धर्म आहे माणसाचा. सोडवत नाहीत आपण, ते फाटण कसं ती बघतो, योग्य नाही, माणसाची रीत नाही ती. म्हणून श्रद्धेपोटी धनगरानं गुरु तारला, मला हे सांगायचे. आणि त्याचा परमार्थ सफल झाला. किती वाजले? 20 मिनिटं बाकी येताना. जंगलामध्ये विश्वामित्र गुरुदेवाचा यज्ञ विध्वंस करीत होते. इकडे लक्ष द्या, पाणी प्यायचे. आणि त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी विश्वामित्र अयोध्येमध्ये रामाचं दान मागायला आले. दशरथ राजाला कळालं की बाहेर एक महात्मा आला. धावत आले राजे दशरथ आणि गुडघे टिकून विश्वामित्राच्या चरणावर नतमस्तक झाले. आणि डबडबल्या डोळ्यांनी राजे दशरथ म्हणले, बाबा, ओ बाबा, मी तर पापी माणूस आहे. श्रावण बाळाची हत्या करणारा, श्रावण बाळाच्या मायबापाची हत्या करणारा एक दुराचारी माणूस आहे. पण इतका मी पापी असून सुद्धा बिगर बुलाए जब संत घर आए तो समझ लेना पूर्वजों की पुण्य आई. बाबा, मी पापी आहे, पण एवढा मोठा साधू माझ्या घरी येतो. या या बाबा, बाबा या. सुंदर गादीवर बसवलं, षोडशोपचारी पूजा केली. आणि दशरथ राजाने विचारलं, महाराज कशासाठी आले? ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, 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 ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. यज्ञ रक्षणार्थ तोच सर्वथा, यज्ञ रक्षणार्थ तोच सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. राजा, माझा यज्ञ राक्षस लोक विध्वंस करतात, तुझ्या रामाचं दान मागायला आलो. दशरथ राजे म्हणले, नागू भाऊ, महाराज, भूमिदान मागा, कामधेनू, चिंतामणी, कल्पतरू, काही मागा महाराज मला, पण राम मागू नका. तुम्हाला सांगू मी, महाराज, माझा प्राण मागा, 1 सेकंदात प्राण देतो, पण राम नाही देत. आणि मग पटकन उठले विश्वामित्र, 2-4 पायऱ्या खाली उतरले, वळून असं बोट करून दशरथ राजाला धमकी दिली. राजा, नाही देणार रामाला तू, नको देऊ, पण मला विश्वामित्र म्हणतात, एकदा तुझ्या रघुकुलात येऊन गेलो, राजा हरिश्चंद्राची आठवण कर. आणि एवढ्यात वशिष्ठ गुरुदेव आले.
वशिष्ठ गुरुदेवानी हे पाहिलं. हे राजा, अरे राम काय लक्ष्मणाला सुद्धा देऊन टाक. गुरुचं ऐकून राम लक्ष्मण विश्वामित्राच्या हातामध्ये दिले. राम लक्ष्मणाला घेऊन शरयू नदी पार करून जंगलाचा रस्ता लागला. त्या जंगलामध्ये एक बाई झोपलेली होती. त्या बाईचं नाव आहे ताटिका. राम लक्ष्मणाच्या पायाची चाहूल लागली. ताटिका उठली. ए अरे मैं तुम तीनों को खाऊंगी. विश्वामित्र गुरुदेव म्हणले, रामा राक्षसीने ती बाणकाड मारून टाक तिला. रामाने सांगितलं, गुरुदेव आम्ही स्त्रीची हत्या करत नाही, आमच्या रघुकुलाचा नियम आहे. पण कौशल्याबाईने सांगितलं होतं रामाला, जंगलात गुरुचं वचन कधी मोडू नको, ते तुझे मायबाप आहेत आजपासून. विश्वामित्र म्हणले, रामा तुझ्या आईने सांगितलंय वचन मोडू नको, मी सांगतोय. रामाने बाण काढला आणि ताटिका नावाची राक्षसीन राम लक्ष्मण विश्वामित्र गुरुदेवाच्या आश्रमावर जाऊन मुक्काम करतात. या ठिकाणी आज रामायणाला पूर्ण विराम. उद्या अहिल्या